जय मित्रांनो, मी सर्पमित्र दीपक कोळी. हे बघू शकता दोन्हीही भारतातले बिग फोरमधले हे दोन स्नेक विषारी आहे ते. ह्याला हे बघू शकता तुम्ही, इंडियन स्पेक्ट्रल कोब्रा जो खाली बसला आहे तो विषारी नाग आहे. त्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष असतं. आणि जो माझ्या हातात आहे का नाही तो यमराज म्हणून ओळखला जाणारा, त्याला इंग्लिशमध्ये रसल स्वायपर म्हणजे मराठीमध्ये गोनस या नावाने ओळखतात. हा पण बिग साईजचा रसल वायपर आहे. ह्याच्यामध्ये हिमोटॉक्सिक विष असतं. आणि ह्या सापांचं मित्रांनो असे सर्प चुकूनच चावत असतात. नाग जर चावला तर बऱ्यापैकी लोकांना माहिती नसतं काय केलं पाहिजे. नाग जर चावलं नॉर्मली तुम्ही बांधू शकता आणि डायरेक्ट तुम्ही अंधश्रद्धा कोणतीच न बाळगता डायरेक्ट तुम्ही सरकार दवाखान्यामध्ये घेऊ शकता. आणि असे विषारी सर्प जे गोनस जाती विषारी साप चावले ना त्याला अजिबात त्या जागेवरती बांधणं किंवा कापणं अशा टाईम वेस्ट न घालवता डायरेक्ट तुम्ही सरकार दवाखान्याची मदत घेऊ शकता. तिथे याचं अँटीव्हेनम उपलब्ध असतं. तिथं तुमची व्यवस्थित ट्रीटमेंट होऊ शकते. आणि हे दोन्ही सर्प लोकवस्तीपासून लांब निसर्गामध्ये दोन्ही सापांना रिलीज करायला. आणि सर्वांना एक विनंती आहे, माझ्या दीपक कोळी या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा. आता आपण हे दोन्ही सर्प निसर्गामध्ये रिलीज करायला. हे बघू शकता.